आपण सगळे परमात्मा स्वरूप आहोत. आपण सगळे स्वतःचे गुरु आहोत. आपला श्वास आपला गुरु आहे. आज मला ना सकाळपासून एक खूप सुंदर मेसेज येतोय, सारखा येतोय डोक्यामध्ये. पण तो लिहून काढायचा राहिलाय काही कारणाने. तर तो मेसेज असा होता की एक बी असतं ना, ते जमिनीत रुतून त्याच्यापासून धान्य येतं, झाडं उगवतात, जी कुठलं पाहिजे ते आपल्याला पीक मिळतं. त्या समजा आता एक गव्हाचं बी आहे. ते पेरल्यानंतर गहू त्याच्यातून येऊन मग आपण पुन्हा त्याच्यातून गहू बाहेर काढून त्याचं पीठ तयार करून त्याची पोळी करून किंवा ते आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करतो आणि मग आपण ते अन्न म्हणून घेतो. आता वेळ आली की त्या पूर्ण प्रोसेसिंग केलेल्या अन्नाचं, म्हणजे जे आपण ज्याच्यावर ज्या प्रक्रिया करतो, क्रिया करतो. भाजी करायची तर आपण त्याला वेगवेगळे मसाले वापरतो. सगळं करून मग आपण त्याची भाजी करतो. आता वेळ आली की आपल्याला पुन्हा मूळ त्या बी जे आहे गहूचं अंकुरित, ज्याला ज्याच्यातून धान्य उगवतं, त्या गव्हाकडे जायचं. आता पुन्हा आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे जायचंय. हा मेसेज मला सकाळपासून येतोय सारखा. पण मी आज सॅडली खरं लिहिलं नाही, लिहायला पाहिजे होतं मी ते. पण आज नाही लिहिलं, मी ते लिहून काढलं नाही. तर हा मला मेसेज आला, जसं की अनेक पेशींपासून आपलं शरीर बनलंय. आता ह्या शरीरातून पुन्हा आपल्याला एका पेशीवर, म्हणजे एक एक पेशी महत्वाची शरीरातली, आणि पुन्हा आपल्याला आपल्या देहातून, आपल्या शरीरापासून पुन्हा एक आपलं जे स्वतःचं अस्तित्व आहे तिथं जायचंय. म्हणजे सगळे असे मेसेजेस की जसा समुद्र अनेक थेंबांचा आपण म्हणतो, बून बून सागर बने. आता आपल्याला सागराकडून परत एका थेंबाकडे यायचंय, म्हणजे आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायचंय. नाहीतर ह्या समुद्रामध्ये, या लोकांच्या गर्दीमध्ये आपण इतके सतत बाहेर, डिजिटल असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, किंवा ह्या सगळ्यांमध्ये आपण खूप विसरलोय ना स्वतःला. म्हणून बहुतेक हा मेसेज असा आला की आता पुन्हा स्वतःकडे लक्ष द्या. आता आपल्या ग्रुपमध्ये जे जे आहेत आणि जे जास्ती करून ध्यानाला येतात, तर सगळ्या लेडीज आहेत. असं होतं बघा की सगळ्या बाहेरच्या गोष्टींमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाहीत तितकं म्हणावं तितकं. सगळ्यांनी एक टास्क करा की क्रिएटिव्हिटी, जे काही तुम्हाला आवडतं, कुठलं पण असेल, एखादं गाणं असेल, पेंटिंग, जे काही असेल, जे तुम्ही खूप लहानपणी किंवा एक शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना करायचं, त्याच्यानंतर ते तुमच्याकडून सुटलंय, अशी एकतरी टास्क, एकतरी क्रिया चालू करा. कारण दिवसभर आपण जेव्हा युट्यूब आणि फेसबुक बघत असतो, किंवा काही जे काही बघतो आपण दुसऱ्यांनी क्रिएट केलेलं, मी जर एक व्हिडिओ तयार केला आणि मी युट्यूबवर टाकला, तो सगळ्यांनी बघितला. बघणाऱ्याला काय, बघणारा माणूस फक्त माहिती गोळा करतोय, तो स्वतः काही तयार नाही करत आहे. तयार काय करतो, तर फक्त त्याचे विचार, त्या व्हिडिओवरचे प्रतिक्रिया. तर हे जे कॉन्टेंट क्रिएशन चालू आहे जगामध्ये, प्रत्येक जण काही ना काहीतरी क्रिएट करतो, आपण सुद्धा करतो. घरात बसणारी स्त्री जी हाऊसवाईफ असेल, हाऊस मेकर असेल, ती सुद्धा घरामध्ये क्रिएट करते. पण ती काय करते की घरामध्ये जबाबदारी असते, कर्तव्य असतं म्हणून बऱ्याचदा केलं जातं. प्रत्येक वेळेस तिची आवड असतेच असं नाही. अशा वेळी एक काहीतरी वेगळं क्रिएट करणं फार गरजेचं आहे. ह्याचं कारण असं आहे, तुम्हाला असं वाटेल की हे सगळेजण सांगतात की तुम्हाला एक आवडती ऍक्टिव्हिटी, छंद करा. ह्याच्या मागे खूप मोठं सायन्स आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपल्या आवडीचे एक काम करू ना, ते पण मेडिटेशन आहे, ते पण ध्यान आहे. कारण जेव्हा आपण एखादं आर्ट, जरी समजा मंडला आर्ट बद्दल तुम्ही ऐकलं असेल, मध्ये मी व्हिडिओ शेअर केले होते. जेव्हा बारीक लक्ष देऊन आपण कुठलं काम करू, पूर्वीच्या बायका जे विणकाम, भरतकाम जे करायचे ना, त्याच्यामध्ये सुद्धा मेडिटेशन होतं, त्याच्यात ध्यान होतं. आता लोकर जरी करत असतील तरी टीव्ही बघून किंवा युट्यूब चालू असतं, असं काहीतरी. तसं नाही. तर तुम्ही इकिगाय नावाचं जर पुस्तक ऐकलं असेल, माझा व्हिडिओ आहे त्याच्यावर, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, आपण जेव्हा 2-3 क्रिया एका वेळेस करतो, कशासाठी करतो, वेळ वाचावा म्हणून. पण त्याच्यामुळे होतं काय, आपलं जे मेंदू आहे हा मल्टी प्रोसेसिंग, अनेक क्रिया एका वेळेस केल्यामुळं आपल्याला वाटतं आपला वेळ वाचतोय. पण काय होतं, जास्त ऊर्जा खर्च होती तिथं. त्यापेक्षा त्या इकिगाय पुस्तक, जे जॅपनीज, तिथली लोक सगळी 100च्या वर जगलेत, दीर्घायुषी लोकांचं ते बेट आहे ओकिनावा नावाचं. तिथल्या लोकांच्या आहार कसा आहे, त्यांची जीवनशैली, यावर जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा ते पुस्तक काढलंय. त्याच्यामध्ये सगळं असं दिलंय की तुम्ही एक काम करत असताना एकच काम करा. भाजी निवडत असाल, पहिली भाजी निवडून घ्या आणि मग दुसरं काहीतरी. 2-3 कामं आपण स्वयंपाकात तर शक्य नाही. स्वयंपाक करताना आपण मल्टीटास्किंग, भरपूर कामं एका वेळी करतो.
पण शक्यतो जितकं टाळता येईल तितकं दिवसभरामध्ये, तर थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा आणि काहीतरी क्रिएट करायचं. नुसतं टीव्ही बघून, युट्यूब बघून, फेसबुक बघून हे हे जर केलं ना, तर तुम्ही फक्त तुमची ऊर्जा वापरलीये. ते ऐकता 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 आत घेते. तुम्ही काय करताय असं की जे तुम्हाला आनंद देतं. तर हे तुम्हाला खोटं वाटेल पण हे योगी लोकांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलंय की स्वतः एक काहीतरी रोज गोष्ट एक क्रिएट करा. काही असेल, हँडीक्राफ्ट वस्तू असतील, काहीतरी स्वतःहून काहीतरी काय म्हणतात, टाकाऊ पासून टिकाऊ जे करायचं, तसं काही काही सुद्धा, पण त्याच्यातून तुम्हाला एक क्रिएशनचं समाधान, मी काहीतरी आज बनवलंय ह्याचा आनंद मिळाला पाहिजे. स्वयंपाका व्यतिरिक्त स्वयंपाक हा आपण बऱ्याचदा जबाबदारी म्हणून करतो की आज आहे, हा कुणाला आवड असेल स्वयंपाकात रेसिपीज नवीन, तर मग चांगली गोष्ट आहे, मग ते तुम्ही आवड आहे म्हणून ते क्रिएशन मध्ये एक पार्ट येतो. पण शक्यतो असं होतं की त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो दिवसभरामध्ये. रांगोळी जरी बनवली तरी चालेल, पेंटिंग बनवलं तरी चालेल, अशा कुठली मशीनवर शिवणकाम केलं, शिवणकाम काही शिवलं छोटं तरी चालेल, पण काहीतरी एक ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी आता सुरू करा, कारण ते एक प्रकारचं ध्यान आहे. तर ह्याचा खूप फायदा होतो. मंडला आर्ट म्हणून जो प्रकार आहे तो कॅन्सरच्या पेशंटना करायला देतात. कारण समजा कॅन्सरचा पेशंट आहे, ज्याला माहिती की मला कॅन्सर आहे, त्या माणसाचं मन शांत होणं अवघड असतं. अशा वेळी त्यांना अशा आर्ट फॉर्म मध्ये डॉक्टर टाकतात. त्यांच्याजवळ काहीतरी मंडला आर्ट दे किंवा दुसरं कुठलं तरी आर्ट कला त्यांना करायला सांगतात, जेणेकरून ध्यानाला बसलं की मन शांत होणं अवघड आहे. अशा वेळी त्यांना हे आर्ट फॉर्म देतात आणि त्यांना सांगतात हे तुम्ही पूर्ण करा. आणि ते मंडला आर्ट इतकं नाजूक आणि त्याच्यात खूप लक्ष द्यावं लागतं. अशा वेळी कॅन्सरचे पेशंट त्या आर्टमुळे सुद्धा त्यांच्या रिपोर्ट्समध्ये बराच फरक आलाय. कारण जेव्हा मनुष्य एकदम असं गुंतून त्याच्यामध्ये करत असतो तेव्हा त्याचे विचार कमी होतात. आणि विचार कमी करायचा हाच हेतू आहे आपल्या ध्यानाचा सुद्धा. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांच्या त्या हळूहळू हळू विचारांची संख्या कमी होते आणि त्याचा त्यांना फायदा होतो. त्यांच्या रिपोर्ट्समध्ये हे दिसून आले. म्हणून मंडला आर्ट हे खूप प्रसिद्ध आणि आजकाल त्याचा प्रसार खूप वाढलाय. युट्यूबवर बघू शकता मंडला आर्ट म्हणजे काय ते. खूप नाजूक पद्धतीचं नक्षीकाम असं ते आहे. तर हा एक मला मेसेज आला होता की सगळ्यांनी एक क्रिएटिव्ह, आपल्या सगळ्या लेडीज ग्रुपमध्ये जे आहेत, तुम्ही जेंट्स असतील तर त्यांनी पण एक आपल्या आवडीचं एक काम करायचं. फक्त पैसा कमवणं ही गोष्ट वेगळी, पण आवड आपली त्याच्यातून एक क्रिएशन झालं पाहिजे, काहीतरी सृजन झालं पाहिजे. ठीक आहे, तर आपण ह्याच नोटवर आजचं आपलं ध्यान सुरुवात करू.